मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा. मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आज आहे रत्नागिरीतला डे 2 आणि आज आपण जात आहोत परत एकदा रत्नागिरी भटकंती करायला. आज आपल्या ह्याच्यात आहे जयगड फोर्ट, गणपतीपुळे, आरेवारे बीच, प्राचीन कोकण म्युझियम आणि त्याच्या आसपासचे जे काय आम्हाला आता ऑफबीट किंवा जे काय ते अजून पॉईंट्स आम्हाला दाखवतील दादा, तर ते आम्ही त्यांच्याबरोबरच भटकंती करणार आहोत. तर मग चला आता निघूया आपण. सगळ्यात पहिलं माझ्या मते जयगड फोर्टला जातो आम्ही. चलो. इकडची नागबोडी वळणं घेत घेत आम्ही आमची भटकंती सुरू केली. थोडं पुढे गेल्यावर आम्ही पोचलो ते या आरेवारे बीचला. इथून पुढचा जो रस्ता आहे तो अप्रतिम आहे आणि तिथून दिसणारा जो नजारा आहे तो तर बघण्यासारखाच आहे. बरीचशी लोक इकडे येऊन थांबतात फोटोज काढण्यासाठी. तर मित्रांनो, हा आहे तो प्रसिद्ध आरेवारे बीच. आणि बरेच कमी लोकांना माहिती आहे की इथून पुढे तुम्हाला हा जो बीच दिसतो तो आहे वारे बीच. सो आज आपला पहिलं डेस्टिनेशन आहे जय विनायक मंदिर. तिकडे आपण आलेलो आहोत. तर आज जाऊन बघूयात कसं आहे ते. तर आतमध्ये जाण्यासाठी हे ते मुख्य प्रवेशद्वार आहे, जे गेट आहे. आणि इथे बघा तुम्हाला फलक दिसत असेल, जय विनायक मंदिर. आणि इकडून आता आपण आतमध्ये प्रवेश घेणार आहोत. छान आहे, इथे सिक्युरिटी चेकपोस्ट वगैरे आहे. आणि हा रस्ता बघा, आतमध्ये 4 व्हीलर्स वगैरे अलाउड नाही आहेत. आम्हाला या साईडलाच तिकडे पार्किंग करायची आहे तुम्हाला तुमच्या गाड्यांची, आणि मग इकडनं आत चालत जायचं आहे. दोन्ही बाजूला ही अशी झाडी आहेत, त्यामुळे हा सगळा जो रस्ता आहे चालायचा तो मस्त आहे एकदम. बघा छान आहे, मस्त आहे. जय विनायक मंदिर रत्नागिरीत तर तुम्ही आलात आणि तुम्हाला या मंदिराविषयी माहिती असेल तर इकडे नक्की भेट द्या. हे बघा काय मेंटेनन्स आहे बघायचा. सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे. तर हे आहे ते रत्नागिरीतील प्रसिद्ध मंदिर आणि त्याचा आसपासचा सगळा हिरवगार परिसर. नेमकं मी माईक विसरलो आहे, त्यामुळे थोडासा आवाजमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे एक्सटर्नल साऊंड्स जरा जास्त ब्राईट ऐकायला येऊ शकतील तुम्हाला. बघा ना, यांची ते कामं पण करतात ती लोक. झाडांना वगैरे पाणी घालणं चालू आहे. तिकडे त्यांनी ऑटोमेटेड ठेवलेलं आहे. आणि सकाळी पब्लिक यायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. सो आता आपण जिकडे आलो आहे जय विनायक मंदिर, हे मंदिर गणपतीपुळेपासून 13 किलोमीटर अंतरावरती आहे आणि जयगडपासून 6 किलोमीटर अंतरावरती आहे. 2003मध्ये JSW एनर्जी लिमिटेडनी हे मंदिर बांधलेलं आहे. आणि पॅगोडा शैली जी असते ना, पॅगोडा शैली, त्या शैलीत हे बांधलेलं मंदिर आहे. इकडची जी गणपतीची मूर्ती आहे ती पितळेची आहे आणि अतिशय शांततापूर्ण असे तिचे भाव आहेत. तसंच गणपतीच्या मंदिराच्या शेजारी 6 फूट उंचीची एक हनुमानाची मूर्ती आहे. आजूबाजूला बाग आहे, लेक आहे, त्यांनी छान मेंटेन केलेलं आहे. लोकांमध्ये, इकडच्या स्थानिक लोकांमध्ये जिंदाल गणपती या नावाने हा गणपती ओळखला जातो.
तर आमचा असा विचार होता की पहिलं जयगड फोर्टला जायचं आहे, पण ऑन द वे जाता जाताच हे मंदिर आलं. तर आम्ही इकडे थांबलो, आतमध्ये आलं, दर्शन वगैरे घेतलं. तुम्ही मंदिर बघितलंच असेल आणि जी इन्फॉर्मेशन वर्षांनी दिली ती पण तुम्हाला आवडली असेलच. चला आता पुढे जाऊया. इथून जवळपास 7 किलोमीटर जयगड फोर्ट आहे. तिथे गेल्यावर मी तिकडची पण माहिती देऊ. तत्पूर्वी माझ्या मागचा हा परिसर बघा. हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि माझ्या मागे जे दिसतंय तुम्हाला, थोडं या साईड ढालतो मी, बघा ते आहे इकडचं फेमस मंदिर. जय विनायक मंदिरातून आम्ही निघाल्यानंतर आम्हाला तर वाटलं होतं की आम्ही जाणार आहोत ते जयगड फोर्टवर, पण तसं नाही आहे. आम्ही आधी गेलो ते इकडच्या प्रसिद्ध कराटेश्वर मंदिरात. तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत श्री कराटेश्वर देवस्थान मंदिर या ठिकाणी. इकडनंच आपल्याला खालती उतरून जायचं आहे. हे बघा अशा पायऱ्या आहेत खालती जायला. तर हे आहे जयगड किल्ल्याजवळील प्रसिद्ध असं कराटेश्वराचं मंदिर, म्हणजेच शंकराचं मंदिर. एका कौलारू घरात इकडे आतमध्ये शंकराची पिंड आहे, नंदी आहे आणि या आसपासच्या परिसरात हे बघा असे काही जुने दीपस्तंभ वगैरे दिसतात. समोर समुद्र आहे आणि इकडे असा शांत असा परिसर आहे. श्री कराटेश्वराचं मंदिर जे आहे ते एक प्राचीन मंदिर आहे. असं म्हणतात की शालिहारांच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे. साधारणपणे 765 ते 1029 या काळात हे मंदिर बहुधा इथे स्थापन केले गेले असावे. तुम्ही भर दुपारी जर या मंदिरात आलात तरी एकदा मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला अजिबात गरम होत नाही. तर या मंदिराच्या परिसरात तुम्हाला इकडे कशी जुनी स्ट्रक्चर दिसते. माझ्या मते हे खरं पुरा मंदिर असावं. त्याच्यानंतर मग बहुधा जे बाजूला आहे ते बांधलेलं असावं, हा माझा अंदाज आहे. इथे असं काही सूचना फलक नाही की ही जी वास्तू आहे समोर ही काय आहे, बट एकंदरीत स्ट्रक्चर बघितल्यावर त्याचं असं वाटतं की हा मंदिराचाच भाग असावा किंवा हेच जुनं मंदिर असावं. याच्या परिसरात इकडे या साईडला समोर गणपतीचं मंदिर आहे. आतमध्ये गणपतीची मूर्ती आहे, तुम्हाला दिसत असेल तर. या मंदिराच्या इथून हा असा डाव्या बाजूला खालती पायऱ्याने तुम्ही जाऊ शकतात. या मंदिराच्या खालच्या बाजूस तुम्हाला ही एक पडलेली वास्तू दिसते. आता ही त्या मंदिराचाच भाग आहे की इथे आणखीन काय होतं त्याविषयी कोणताही फलक नाही आणि सूचना देखील नव्हत्या. त्याचबरोबर मला इथे खालती खूप युनिक गोष्ट अशी दिसली, ती म्हणजे ही जी भिंतीवर असलेली ही मुळं या झाडांनी त्या भिंतींना घट्ट धरून ठेवलेलं आहे. या झाडाकडे बघून कळतं की हे झाड सुद्धा बहुधा शेकडो वर्ष जुनं आहे. तर इथे या जिन्यांनी खालती उतरून जर तुम्ही उजव्या बाजूस गेलात तर तिथे एक गोमुख आहे आणि त्यातून कंटिन्युअस झऱ्याचं पाणी वाहत असतं. तिथे जाऊन आम्ही थंडगार पाणी प्यायलो आणि आमच्याबरोबर असलेल्या पाण्याच्या बाटल्या देखील भरून घेतल्या. मित्रांनो, इतकं स्वच्छ पाणी आपल्या इथे सुद्धा मिळत नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला बसायला थोडीशी जागा पण केलेली आहे. फक्त एक लक्षात ठेवा, इकडच्या खडकांवर जाण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. या जागेवरच बसून या खडकांवर आदळणाऱ्या त्या समुद्राच्या लाटांची मजा घ्या. आम्ही पण इथे बसून थोड्या वेळ तेच केलं आणि मग पुढे गेलो ते जयगड फोर्टच्या दिशेने. तर कराटेश्वरचं मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही आलेलो आहोत. माझ्या मागे दिसतोय तो आहे इकडचा प्रसिद्ध जयगड फोर्ट. आणि या फोर्टवर जायच्या आधी तुम्हाला एक सूचना फलक दिसतो, तो इकडे माझ्या मागे आहे. प्री वेडिंग फोटोज व्हिडिओज काढण्यास सक्त मनाई आहे आणि जर तसं करण्यात तुम्ही पकडलं गेलं तर व्यवस्थित तुमच्यावर कार्यवाही होणार आणि ती झालीच पाहिजे. कारण या सगळ्या ऐतिहासिक वास्तू आहेत, त्याच्यात इतिहासात यांना काहीतरी महत्त्व आहे आणि त्यासाठीच आहे त्यांचं जतन करत आहेत. आणि सगळ्यात दुसरी जी छान गोष्ट मला इकडे दिसली एंट्रन्सच्या आधीचं बघा, सगळ्या प्लास्टिकच्या ज्या बाटल्या आहेत त्या त्यांनी इकडे जमा केलेल्या आहेत आणि त्याच्या व्यवस्थितपणे ते डिस्पोज ऑफ करणार आहेत. जर तुमच्याकडे एखादी पाण्याची बॉटल असेल, ज्यूसची बॉटल असेल
तर ती तुम्ही या इथे येऊन टाकून द्या. बघा ना, इकडे तुम्हाला दिसतात हे 2 या साईडला. तर इकडे त्याच्यात बाटल्या टाकून द्या. इकडचे व्यवस्थापन त्याचा व्यवस्थित त्याला डिस्पोज ऑफ करेल. उगाच आतमध्ये जाऊन किंवा या आसपासच्या परिसरात कचरा करू नका. चला आता आपण जरा आतमध्ये किल्ल्यात जाऊया, किल्ल्याची भटकंती करूया आणि बघूया किल्ला आतून कसा आहे ते. या किल्ल्याच्या जो बाहेरची जे मेन कंपाऊंड वॉल आहे तिथून जेव्हा तुम्ही या किल्ल्याच्या इथे प्रिमायसेसमध्ये प्रवेश करतात तर ही अशी तटबंदी तुम्हाला दिसते. आणि इथे एक बुरुज आहे. हा बघा, हा आणखीन एक बुरुज आहे. तर या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना उजव्या बाजूला पडकोटाचे प्रवेशद्वार आहे. हा किल्ला पठारावर जरी वसलेला आहे तर पडकोट थेट खाडीपर्यंत पसरलेला आहे. मला आधी वाटलेलं की हा मेन एंट्रन्स आहे, पण तीच तर खरी गंमत आहे. खरा इथे एंट्रन्स आहे. तर हा बघा, गडकिल्ले स्वच्छ, सुंदर आणि प्लॅस्टिक मुक्त ठेवा. ही खरी सांगायची नाही तर समजायची गरज आहे. बघा, पूर्ण तटबंदी आहे आणि हा एक जलदुर्ग आहे. एका बाजूला समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूस जमीन आहे. अशा याच्यात तो बांधला गेलेला किल्ला आहे. आणि यांची सगळ्यांची मुख्य कारणं हीच होती की गनिमांपासून जर संरक्षण करायचं असेल, समुद्रकिनारे जर सुरक्षित ठेवायचे असतील तर अशा किल्ल्यांची बांधणी करणं गरजेचं होतं. मुख्य प्रवेशद्वारातून तुम्ही जेव्हा आतमध्ये किल्ल्यावर येतात, उजव्या बाजूस तुम्हाला दिसतं ते गणपतीचं मंदिर आहे. तर आम्ही पण येऊन इथे हे गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आणि नंतर मग या किल्ल्याची भटकंती करायला सुरुवात केली. तर इथे तुम्हाला साधारणपणे हा किल्ला कसा बांधलेला आहे आणि त्याचबरोबर इथे बघा त्यांनी काही मार्किंग्स केलेले आहेत. जर तुम्हाला दिसत असेल त्या जागा सांगतात की इथे ते कोणत्या भागात त्या वास्तू आहेत. जे किती एंट्रन्स होते बघा. थोडंसं ब्लरिश आहे पण इथे बरीचशी इन्फॉर्मेशन त्यांनी लिहिलेली आहे. जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हा बघा, इकडे तुम्हाला सांगतो तो चोर दरवाजा आहे. इथे भुयार आहे. हा आणखीन एक चोर दरवाजा आहे. त्या खाली बरीचशी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे पण ती नीट दिसत नाही. ती एकदम ब्लर झालेली आहे. आणि कंप्लीट समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेलेला हा किल्ला. आणि याच्या भोवतीच इथे या किल्ल्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. ही बघा, ही संपूर्ण माहितीचा फलक इथे आहे. तर तो आल्यानंतर तुम्ही आरामात वाचून घ्या. तर इकडे आल्यावर मी जेव्हा किल्ल्याची माहिती वाचत होतो तर तिथे असं मेन्शन केलं आहे की 13व्या शतकात राजा भोज यांनी हा किल्ला उभारला असावा, अशी या माहितीची सुरुवातच अशी होते. आणि त्याचबरोबर इथे पुढे खाली असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की किल्ला जेव्हा ती लोक बांधत होते तेव्हा बऱ्याच अडचणी येत होत्या आणि त्यासाठी जयबा नावाच्या एका व्यक्तीने इथे येऊन त्यांनी बांधकाम सुरळीत चालावं त्यासाठी त्यांनी इथे जिवंत समाधी घेतली होती. असाच थोडाफार इतिहास जेव्हा तुम्ही पन्हाळगडावर जातात तर पन्हाळगडावर पण असंच काहीचा एक इतिहास आहे की तो किल्ला पण राजा भोज यांनी बांधायला घेतला. तेव्हाही बऱ्याच अडचणी आल्या आणि गंगू तेली म्हणजे तेली समाजातील त्या स्त्रीने, गर्भवती स्त्रीने स्वतःचे प्राण दिले त्याच्यासाठी आणि मग त्या किल्ल्याची बांधणी झाली. तर तो म्हणजे दोन्हीकडे काही ना काहीतरी एक मला असं सिमिलर गोष्ट आढळून आली. हा वाचताच एकदम पटकन पन्हाळ्यातील त्या जागेची आठवण झाली. जर तुम्ही कधी पन्हाळगडावर गेलात तर धान्याची कोठारं आहेत तिथे बरोबर गडाच्या मध्यभागी. तिकडे पण तुम्हाला हीच माहिती सांगितली जाते. तर मग आता चला आसपास जरा किल्ला
फिरूया तटबंदीवरनं जरा एक फेरफटका मारूया आपण. तर हा असा संपूर्ण जयगडचा किल्ला आहे. आतमध्ये तुम्हाला बऱ्याचशा जुन्या वास्तू दिसतात या पूर्णपणे ढासाळलेल्या आहेत. ही एक इमारत आहे. इथे ते गणपतीचं मंदिर आहे, इथे पाण्याची टाकी आहे, इथे चौथरा आहे एक. त्या बाजूला परत जुन्या काही वास्तू आहेत. तर या ज्या वास्तू आहेत ना त्यांचे जे मार्किंग्स आहेत ते समोरच्या त्या बोर्डावर तुम्हाला दिसतात. तिकडे जो बोर्ड आहे तिथे दिसतं, पण तो जरा ब्लर झालेला आहे, त्यामुळे एक्झॅक्टली त्या वास्तू काय आहेत ते आता मी ॲक्च्युली पण सांगू शकत नाही. आणि हे बघा इथे मस्त बसलेले आहेत वर्षा आणि अथर्व. आणि हा असा दिसणारा नजारा. त्या साईडला सगळा समुद्र आणि हे आतमध्ये आलेलं पाणी आहे खाडीचं. आणि मग माझ्यामध्ये तिथून पुढे मग ती नदीच होते. समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि हिरवळ आहे, म्हणजे पावसाळ्यात तर एकदमच जन्नत असणारी जागा. तर याच गडावर जैबासाठी बांधलेलं एक मंदिरसुद्धा आहे. हे मंदिर बरोबर गणपती मंदिरच्या समोर आहे. आम्ही तिथे गेलो, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला ते शूट करायचं राहूनच गेलं. पण व्हिडिओ बघताना तुम्हाला मध्येच एक छोटंसं टुमदार मंदिर दिसत असेल, तेच आहे ह्या जैबाचं मंदिर. तर मित्रांनो, जयगड फोर्टची भटकंती करून झाली. आम्हाला असं वाटलं होतं की आमचा हा जो व्लॉग आहे तो आम्ही एका ह्याच्यातच पूर्ण करू, बट डे 2चे आम्ही 2 व्लॉग्स आणणार आहोत. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.